नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. डॉक्टर उदय कुमार जाधव HIV स्पेशलिस्ट लाईफ केअर क्लिनिकमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. औरंगाबादमध्ये जालना रोड इथे HIV क्लिनिक यासाठी आम्ही काम करत आहोत आणि HIV आणि एड्स याबद्दलची जनजागरूकता आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही माझ्या पर्सनल मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपवर माहिती टाकू शकता. 9145232616 आणि वेबसाईट आहे HIVclinic.co.in. तर आज सुरुवात करूया. कशा प्रकारे आपला नवीन विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत. त्याच्या आधी तुम्हाला दिलेली सर्व माहिती आहे ती सर्व तुम्ही समजून घ्या. आणि काळानुसार विज्ञान बदलू शकते आणि आपल्या आयुष्यात कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी HIV एड्स तज्ज्ञाचा वैयक्तिक सल्ला नक्की घ्या. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की वाजवा जर तुम्ही आज चॅनलवर नवीन असाल तर आजचा एक महत्त्वाचा प्रश्न मी घेऊन आलेलो आहोत. आजचा जो टॉपिक आहे ते आहे HIV पॉझिटिव्ह स्थिती तर तुमची आढळली तर ती कुटुंबाला सांगितली पाहिजे की नाही. म्हणजेच HIV डिस्क्लोजर करायचं का. म्हणजे तुम्हाला समजा तुम्ही गेले आणि तुमची तपासणी जर पॉझिटिव्ह आल्यानंतर ती तुमच्या कुटुंबाला सांगायची का नाही याचं आज आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की HIV तपासणी खूप ठिकाणी आपण करतो आणि HIV तपासणी झाल्यानंतर त्याचे रिपोर्ट सहसा निगेटिव्ह येतात किंवा नकारार्थी असतात. परंतु काय समजा चुकून एखाद्या वेळेस आपली चाचणी ही पॉझिटिव्ह किंवा सकारार्थी आली तर आपण काय केलं पाहिजे. तर आज खरंच आपण आज ह्या विषयाच्या मुळापर्यंत जाऊया. म्हणजे कुटुंबाला सांगावं की नाही किंवा HIV आणि कुटुंबावर काय परिणाम होईल, कुटुंब कसे मदत करू शकतो किंवा तुम्हाला वाईट टाकू शकतो, तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला HIV असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये काय कसे कराल आणि ते का कराल या गोष्टी आज आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. तर सर्वप्रथम आज पाहूया की कुटुंबाला सांगावं किंवा नाही, हो किंवा नाही. सर्वप्रथम जर मी विचार केला की समजा एखादा व्यक्ती अशी काही तपासणी घेऊन आपल्याकडे आला तर त्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होईल की तुमच्या मनावर काय परिणाम होईल. सर्वात प्रथम तुम्ही दुविधेमध्ये याल. बुवा अरे रिपोर्ट आला तर आला कसा, आपण तर अशा काही चुकीच्या गोष्टी केल्या नाही किंवा चुकून एखादी चूक जर आपल्या आयुष्यात घडली असेल त्या चुकीचं आपल्या मनावर एवढा परिणाम, आपल्या शरीरावर एवढा परिणाम होऊ शकतो का. आणि दुसरं हे विचार करायला लावणार आपल्याला की खरंच समजा हा आजार खरोखररित्या जरी टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी तो खरोखर आपल्याला आहे किंवा टेस्ट चुकीची आली आहे हा आपल्याला प्रश्न निर्माण होतो. दुसरा प्रश्न, आजार झाला आहे आणि झाला असेल तर हा आजार काय करणार आपल्याला, कोणत्या प्रकारे आपल्याला तो त्रास देणार, काय ह्या आजारामुळे आपलं जीवन उद्ध्वस्त होणार किंवा आपण ह्या आजारातून बर्बाद होऊ, किती वाईट आणि किती वेगळ्या प्रकारचं छाप किंवा परिणाम समाजामध्ये ह्या आजाराचा आहे आणि आपल्याला कशा प्रकारे या आजारातून मुक्त होता येईल. तिसरा प्रश्न पडतो की प्रश्न विचारणार आपल्याला का बाबा, कशामुळे, कशात असा हा प्रश्न तुम्हाला पडणार. ते विचारणार, त्याचे उत्तर काय आहे आपल्याकडे, काय आपण काय गोष्टी केल्या होत्या, खरंच आपण काय चुका केल्या होत्या का, खरंच आपण काय व्यसनाधीन होतो का, खरंच आपल्या आयुष्यामध्ये कोणी आपल्याला फसवलं आहे किंवा आपल्याला यामध्ये टाकलं आहे का, किंवा शेवटी कुटुंब आपल्याला स्वीकारणार का, कुटुंब आपण जसे आहोत तसे आपल्याला ते समजून घेणार का आणि त्यातून आपल्याला काय काय परिणाम होतील ह्या सर्व गोष्टीची चर्चा आपल्या मनामध्ये वारंवार होत राहते. झोप उडून जाते, भूक उडून जाते, आपली मनस्थिती परिस्थिती एकदम बिघडून जाते आणि आपण कोणत्याही प्रकारची चिंता, कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित आपण चिंतन करू शकत नाही आणि हा आजारापेक्षा ही आजाराची भीतीच आपल्याला पूर्णपणे थकून टाकते. तर बघूया काय आहे ते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जर एखादी त्रासामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीच्या अरिष्टामध्ये जर आपण असो तर आपल्याला हे आपल्या कुटुंबापर्यंत सांगणे फायदेशीर आहे.
का फायदेशीर आहे? फायदेशीर यासाठी आहे की कुटुंब म्हणजे काय हे पहिले आपण समजून घेऊया. कुटुंब म्हणजे जे लोक आपल्या सोबत आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक त्रासामध्ये एकत्र येतात व आपली मदत करतात, त्याला आपण कुटुंब असं म्हणतो. म्हणजे कुटुंबामध्ये फक्त एकत्र राहणे किंवा आपण एकाच आई वडिलांकडून तयार झालो आहोत अशा गोष्टीसाठी कुटुंब नाही. कुटुंबामध्ये तुम्ही तुमच्या भावना, तुम्ही तुमच्या शारीरिक वेदना किंवा तुमचे मानसिक त्रास जर तुम्ही तुमच्या कुटुंबात सांगू शकले तर ते सांगणं तुम्हाला फायदेशीर होतं. आणि ह्याचा काय अभ्यास सांगतो की तुम्ही जर समजा ह्या गोष्टी सांगितल्या, तुमचं कुटुंब तुम्हाला धावून जातं. का धावून जातं? की तुम्हाला तुमचं त्यांच्यासाठी प्रेम असतं. ते तुमच्यासोबत तुमच्या दुःखात आणि सुखात असतात आणि तुम्ही ज्याप्रमाणे त्यांना त्यांच्या दुःखात आणि सुखात मदत केलेली आहे त्याचप्रमाणे ते सुद्धा तुम्हाला मदत करायला तयार असतात. हो, थोडंफार सुरुवातीला त्यांना सुद्धा त्रास होईल. ह्या गोष्टी समजून घ्यायला की का बुवा अशा प्रकारचा आजार तुम्हाला का झाला, हा आजार तुम्हाला कशा प्रकारे आला असेल आणि त्यामध्ये कशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामधून व्यवस्थित ट्रीटमेंट घेता येते. परंतु जर तुम्ही एका तज्ज्ञाला भेटले, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजू शकतो आणि त्यातूनच तुमच्या शरीरावर, मनावर, भावनेवर, समाजामध्ये जे पण काही त्रास आहे त्या गोष्टी आपण व्यवस्थित पार पाडू शकतो. तर आपण ज्या गोष्टी कुटुंबात सांगितल्या त्याच्यामुळे काय होतं की आपले भागीदार म्हणजे आपले भाऊ बहीण, पती पत्नी वगैरे कुटुंब आणि लक्ष ठेवणारे हे काय करतात, तुमच्या गोष्टी ज्या तुमच्या कमतरता आहेत त्याच्यामध्ये ते तुमच्यावर लक्ष ठेवतात आणि त्याच्यामुळे काय होतं, चुकीच्या समजुतीमुळे जी काही लाज, भेदभाव ज्या गोष्टी त्या गोष्टी आपण त्याच्यातून दूर होऊ शकतो. जे कदाचित लहान मुलं असतील ज्यांचं वय 18 खाली, त्यांच्यावर भावनिक परिणाम होणार नाही आणि त्यांच्यामध्ये काय होतं की ह्या मुलांना चांगल्या प्रकारे आयुष्य जगता येतं. ज्या लोकांना ह्या विषयात आपण जर बोललो नाही तर त्यांना चिंता ग्रासते आणि तणाव तयार होतो, ज्यामुळे त्यांचा मानसिक परिणाम चुकतो आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थित जीवन जगता येत नाही. एक दबलेलं आयुष्य, एक दुःखी आणि चिंतित आयुष्य हे मुलं जगत असतात. त्यामुळं अशासाठी आपण आपल्या घरच्यांना ह्या गोष्टी सांगायला गरजेचे आहे. कसे आपल्याला कुटुंब मदत करू शकते? आपलं कुटुंब आपल्याला केवळ म्हणजे उपचारातच नाही तर ते आपल्याला भावनिक समर्थन देऊ शकतं. भावनिक समर्थन हा खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये एखादा माणूस जो याच्यातून जर चुकला असेल, थकला असेल किंवा तो आजारी असेल तर त्या भावनातून त्याला बाहेर येणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं मानसिक समर्थन, कारण मानसिक समर्थन जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. HIV ह्या आजारामध्ये आत्तापर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली आहे आणि ही प्रगती एवढी छान आहे की ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं इतर कोणत्याच दुसऱ्या आजारामध्ये एवढी प्रगती झाली नसेल तेवढी HIV आजारामध्ये झालेली आहे. आणि ही प्रगती दिवसेंदिवस मोठ्या आणि नवीन प्रकारचे संशोधन करत आहे ज्यातून या आजारातून मुक्त करता येईल. आणि योग्य आधार व HIV विषयी वैज्ञानिक माहिती जर आपण घेतली तर 100% आपल्या कुटुंबामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या त्रासातून बाहेर येऊ शकतो. म्हणून कुटुंब अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे मदत करू शकतो आणि त्याच्यामुळे आपण एक चांगल्या वैयक्तिकरित्या मोठ्या प्रभावशाली मानसिक समर्थनातून आणि स्वतःच्या भावनावर कंट्रोल करून यावर आपण पुढे जाऊ शकतो. तर अशा प्रकारे एखाद्या नवीन कुटुंबामध्ये समजा हे असं माहिती पडली तर काय काय करता येईल आपल्याला? सगळ्यात प्रथम म्हणजे नवीन निदान जे आहे ते तुम्ही स्वीकारा. बघा, HIV हा विषाणू आहे आणि एड्स त्या होणाऱ्या विषाणूमुळे पुढे झालेली परिस्थिती आहे. HIV झाला म्हणजे लगेच उद्या तुम्हाला एड्स होतो का? नक्कीच नाही. HIV झाल्यानंतर तुम्हाला कधी 7 ते 11 वर्ष लागतात ते एड्समध्ये रूपांतर होण्यासाठी. आणि जर तुम्ही दैनंदिन तपासण्या करत असाल किंवा तुम्ही वार्षिक 6 महिने तुम्ही स्वतःची तपासण्या करत असाल तर तुम्हाला हा आजार तुमच्या शरीरात जर जुना असेल तो लगेच तुम्हाला सापडेल तो. आणि त्याचं निदान झालं, स्वीकारलं तर तुमचा आजार फक्त काय असतो? HIVचा विषाणू असतो.
तुम्हाला एड्स झालेला नाही. आणि आजकाल ह्या विषाणूची जर आपण व्यवस्थित जर इलाज केला तर तुम्हाला व्हायरसचं रूपांतर एड्समध्ये होत नाही, जेणेकरून HIV हा फक्त विषाणूच राहतो आणि तो आजार होत नाही. 2 नंबर काय, उपचार व कुटुंब नियोजन. यानंतर जर समजा एखादा व्यक्ती अविवाहित असेल तर त्याचं आपण पूर्ण इलाज चांगला करू शकतो. इलाज केल्यामुळे शरीरात विषाणू कमी होऊ शकतो आणि त्यानंतर विवाहासाठी आपण पुढे विचार करू शकतो. विवाह काय करायचं ते आपण पुढच्या याच्यात शिकू. आणि 2 नंबर, जर समजा एखादी व्यक्ती विवाहित असेल तर कुटुंबामध्ये त्याच्यामध्ये हा आजार कसं पसरणार नाही याची आपण नियोजन करू शकतो. त्यापासून घरामध्ये काय त्रास होणार नाही याचे नियोजन आपण करू शकतो. त्याच पुढे औषधाची नियमितता आपण लावून देऊ शकतो. कशा प्रकारे वेळोवेळी औषध घेणे, कशा प्रकारे वेळोवेळी औषधाचा आपल्याला सेवन करणे, त्याचे विविध होणारे साईड इफेक्ट किंवा त्याबद्दलची माहिती घेणे, हे सगळं आपण माहिती करून घेऊ शकतो. आणि दुसऱ्या जवळच्या लोकांना ती स्थिती दाखवून देऊ शकतो की कशा प्रकारे आपण आजारावर मात करत आहोत. जेवढी माहिती आपण घेणार, जेवढी माहिती आपण स्वीकारणार, तेवढ्याच पद्धतीने आपण हा आजार संपवू शकतो. बरेच लोकांना असं वाटतं की समजा आपण लपवून ठेवला तर त्यांना कळणार नाही, परंतु न कळवणे म्हणजे कुटुंबामध्ये आपण आजार पसरवणे अशी पद्धती आहे. HIV हा आजार एकत्र राहिल्यामुळे, एकत्र खाल्ल्या पिल्ल्यामुळे, एक संडास बाथरूम वापरल्यामुळे, एका थाटात जेवल्यामुळे, एक साबण वापरल्यामुळे किंवा एक टावेल वापरल्यामुळे, एका माठातलं पाणी पिल्यामुळे, एका ग्लासातून पाणी पिल्यामुळे हा पसरत नाही. कारण हा आजार जो आहे हा फक्त रक्तातून, म्हणजे रक्तात मिसळले तर, किंवा यौन संबंध आले असेल तर, किंवा जर एखादी व्यक्ती गर्भवती असेल तिच्या पोटच्या बाळाला होण्याची शक्यता असते. इतर कोणत्याच कारणाने हा आजार पसरत नाही. काही लोक विचारतात घामाने पसरतो का? नाही पसरत. जर समजा हा तुम्हाला लाळेने पसरतो का? नाही पसरत. जर तुमचा समजा उलटी लघवीतून पसरतो का? हा पसरत नाही. हा फक्त रक्ताद्वारेच पसरणारा आजार आहे. म्हणून या गोष्टीची फार महत्त्वाची भूमिका असते. 2 नंबर काय की समजा एखादी व्यक्ती समजा जी वैद्यकीय आणीबाणीमध्ये आली आणि ती आजारी पडली तर आपण लगेच त्या व्यक्तीला आपण चांगल्या दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ शकतो, ज्या ठिकाणी HIV आणि एड्समध्ये तज्ज्ञ असलेले लोक त्याची आपल्याला माहिती देऊन इलाज करू शकतात. 2 नंबर, जी साथीदारामध्ये विषाणू पसरण्याची धोका हा आपण पूर्णपणे कमी करू शकतो. जर आपल्याला कळालं की आजार आहे तर आपण त्याच्यामध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स, युनिव्हर्सल सेफ्टी प्रिकॉशन हे वापरू शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण जर शारीरिक संबंधित असतील तर प्रोटेक्शन म्हणजेच कॉन्डम, निरोध याचा वापर करू शकतो. आणि 3 नंबर, आता U=U म्हणजे जर HIV व्हायरस पूर्णपणे आपण कमी केला तर तो पसरत नाही. आणि ही योग्य माहिती जर तुम्ही HIVची घेतली तर तुमच्या मनातले जे काही चुकीचे समज असतील ते दूर करू शकतो आणि HIVची आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करू शकतो. HIV ग्रस्त व्यक्तींसाठी आता सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे ICU ट्रीटमेंट उपलब्ध आहे. तुम्हाला जर पाहिजे तर कार्डियाक ट्रीटमेंट, हृदयविकाराची ट्रीटमेंट उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये गायनेकोलॉजी म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत. आणि सर्व प्रकारचे शल्यचिकित्सा आणि प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. ह्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या HIV/AIDS तज्ज्ञाकडे नाव नोंदणी केली पाहिजे किंवा सरकारी दवाखान्यामध्ये नाव नोंदणी केली पाहिजे, जेणेकरून पुढे येणाऱ्या सर्व सुविधा तुम्हाला व्यवस्थित भेटू शकतात आणि तुम्ही तुमच्या HIVवर मात करू शकता. जर समजा तुमच्या एखाद्या कुटुंबातील सदस्याचा HIV असेल तर तुम्ही काय करणार? सर्वात प्रथम तुमची आणि इतर सदस्यांची HIV बद्दलची योग्य माहिती घ्या. बघा, HIV बद्दल योग्य माहिती म्हणजे काय? फक्त 4 गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचं, HIV काय आहे? HIV म्हणजे हा विषाणू आहे. हा विषाणू कुठे असतो? तो शरीरामध्ये, रक्तामध्ये असतो. तो कसा पसरतो? तो शारीरिक संबंधाने पसरतो. तो रक्त घेतले असेल आपण, दूषित रक्त, त्यातून पसरतो. काही लोक इंजेक्शन ड्रग युजर्स असतात किंवा दूषित सुईमुळे पसरतो.
काही लोकांचं याच्यामध्ये आपण आई जर समजा गर्भवती असेल, तिला HIV असेल, तिच्या बाळाला होऊ शकतो. म्हणून काय करायचं, HIV आपण तपासण्या वेळेवर करायच्या. 3 नंबर काय, HIV उपचार काय आहे हे समजून घ्यायचा. HIV उपचार हा ART नावाच्या औषधाचा उपचार आहे. ART औषध काय करतात, ART औषध HIV विषाणूला मारतात, थांबवतात, संपवतात आणि शरीरामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याची जी संख्या कमी करतात, जेणेकरून तो दुसऱ्याला पसरणार नाही. आणि निरोगी आणि आनंदी जीवन कसे जगावे. निरोगी म्हणजे काय, त्याला दुसरे आजार नाही. आणि आजार कशी येत नाही, जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली तर. काळजी कशी घ्यायची, जर तुम्ही आजार येणाऱ्या गोष्टीपासून लांब राहिलात तर. मग आजार कुठे तुम्हाला आजार येऊ शकतो, तुम्ही समजा काही थंड खात असाल तर थंड गोष्टीमुळे शरीरामध्ये आजार येऊ शकतो. खोकला होऊ शकतो, खोकल्याचा परिणाम का होऊ शकतो, त्याचं रूपांतर निमोनियामध्ये होऊ शकतं, कधी कधी निमोनियाचं रूपांतर TB मध्ये होऊ शकतं आणि अशा प्रकारचा आजार वाढू शकतो. 2 नंबर, जर तुम्हाला काही छोटे छोटे त्वचा रोग असतील, गुप्त रोग असतील, ते आजार तुम्ही लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घ्यावी. विनाकारण त्या ट्रीटमेंटमध्ये वैद्य किंवा इतर प्रकारचे ढोंगी लोकांना दाखवू नका. तुम्ही जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांना दाखवा, जेणेकरून त्यांच्या आजाराची माहिती ते पूर्णपणे घेतील आणि हा आजार पसरणार नाही याकडे ते सांगतील. 2 नंबर, आनंदी जीवन जगा. त्याच्यामध्ये योग्य वेळेस तुम्ही स्वतःचं जेवण करा, जेवणाच्या वेळा पाळा, जीवनामध्ये जे पदार्थ हानिकारक आहे ते खाऊ नका. अशा गोष्टी ज्यातून वेगवेगळे मोठे आजार होऊ शकतात अशा गोष्टी करू नका. आणि नियमित व्यायाम करा, ज्यामुळे तुमचं जीवन समृद्ध राहील. तर अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण ह्या सगळी माहिती घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे व्हायरसला कंट्रोल करू शकतो. कशा प्रकारे आजार पसरू शकत नाही, तर आजार एकमेकांना आलिंगन देण्यामुळे पसरत नाही, चुंबन घेतल्यामुळे पसरत नाही, तुम्ही जर समजा जेवण एकत्र करत असाल त्याच्यामुळे पसरत नाही, जर तुम्हाला डास कीटक याच्या चावल्यामुळे हा आजार पसरत नाही, जर तुम्ही सामान्य याच्यामध्ये आंघोळ करत असाल त्याच्यामुळे पसरत नाही, साबणामुळे होत नाही, कपड्यांमुळे होत नाही, तुम्ही शिंकल्यामुळे खोकल्यामुळे होत नाही, घामामुळे होत नाही आणि एक प्रकारचं टॉयलेट तुम्ही सगळ्यांनी वापरलं तरी पण हा आजार पसरत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या पूर्ण आजाराची मदत कशी करावी. सगळ्यात प्रथम काय करा, चर्चा करा, खुल्या मनाने चर्चा करा. आजारापूर्वीप्रमाणे रोगापेक्षा हा मोठा व्यक्ती असतो आणि त्यामुळे आपण ह्या आजाराची खुल्या प्रमाणामध्ये सगळ्यांची चर्चा करा. म्हणजे फक्त त्या व्यक्तीशीच नाही, तुम्ही समाजामध्ये, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये आणि आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा चर्चा करा. चर्चा केल्याने काय होतं, त्या आजाराबद्दलचे गैरसमज जे आहेत त्याप्रमाणे ते कमी होतात आणि जर कमी झाले तर आपण त्या व्यक्तीला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ शकतो. 2 नंबर, ऐका, काळजीपूर्वक ऐका आणि मदतीसाठी तुम्ही हात द्या. HIV बातम्या ही जीवनातील सर्वात मोठी घटना आहे आणि या घटना त्या व्यक्तीला समजून सांगायची कशी या गोष्टीकडे बघा. HIV स्पेशलिस्ट डॉक्टर जे आहेत हे अशा प्रकारची माहिती तुम्हाला व्यवस्थित देऊ शकता आणि समजून पण सांगू शकता. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीची पूर्णपणे माहिती घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिका. योग्य माहिती प्रत्येकाचे जीवन सुलभ करेल. त्यामुळे ही माहिती तुम्ही चांगल्या ठिकाणी घ्या, ती माहिती तुम्ही चांगल्या लोकांना द्या, जेणेकरून तुम्हाला त्यातून फायदा होईल. खूप लोकांना असं वाटतं की आमच्यापर्यंत हा आजार पसरणारच नाही, कारण का आम्ही एकदम हाय सोसायटीमध्ये राहतो किंवा हाय लेवलमध्ये वर्कअप करतो किंवा आमचं असं काही नाही. परंतु आजार कुठून कधी कसं शिरकावतो हे सांगता येत नाही. सध्या फॅशन चालू आहे टॅटू किंवा गोंदून घ्यायची आणि खूप ठिकाणी गोंदवलेल्या टॅटूतून खूप लोकांना आजार झाले. अशा सध्या आपण ज्यावेळेस डेंटिस्टकडे जातो तर त्या ठिकाणी सुद्धा खूप ठिकाणी एखाद्या वेळेस जास्त हायजीन गोष्टी वापरल्याने तिथून पण HIV आजार होऊ शकतो. जे लोक पाईल्स फिशर म्हणजे मूळव्याध आणि भगंदर यासाठी साध्या डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट करतात, ज्या ठिकाणी युनिव्हर्सल सेफ्टी प्रिकॉशन्स वापरत नाही त्या ठिकाणी सुद्धा HIV प्रसार होतो. आणि जे लोक सलूनमध्ये जातात
आणि जन्म झाल्यानंतर त्यांना ज्यावेळेस ते कट लागल्यानंतर तुरटी वापरतात. त्या तुरटीच्या कॉमन वापरामुळे, कारण त्याला रक्त लागलेलं असतं, खूप लोकांना HIV होऊ शकतो. त्यामुळे HIV चा आजार कशा प्रकारे होतो हे आपण सांगू शकत नाही. इंजेक्शन ड्रग युजर्स, पबमध्ये जातात लोक, डान्स करतात आणि तिथे काही लोक ड्रग्ज पण घेतात. अशा बातम्या असून सुद्धा आपल्याला HIV होण्याची शक्यता जास्त असते आणि ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. तर त्यामुळे मित्रांनो, माहिती करा, चर्चा करा, ऐका आणि शिका. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही HIV बरोबर असे भरपूर आजार तुम्ही कंट्रोल करू शकता. यानंतर आपल्याला उपचार सुरू करणे हे फार महत्त्वाचे असते. उपचार सुरू केले तर आपण व्हायरस जंतूला कंट्रोल करू शकतो आणि तो उपचारानंतर हे व्यक्ती एकदम कंट्रोल होऊ शकतात. काही लोकांसाठी कठीण होतं की उपचार कशी करावी. अशा लोकांना मदत करा. तुमच्या मदतीमुळे उपचार सुरू करणे सोपे होऊ शकते आणि एकदा उपचार चालू केला तर आजार पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकतो. पूर्वी उपचार चालू करण्यासाठी औषधं तेवढी स्ट्रॉंग नव्हती आणि त्याच्यामुळे खूप त्याचे साईड इफेक्ट व्हायचे. परंतु आत्ताची औषधं खूप सोपे आहेत. ह्या औषधाच्या सोपीकरणामुळे किंवा आलेल्या सगळ्या रिसर्चमुळे आपल्या गोळ्या लवकर काम करतात. गोळ्या लवकर त्या शरीरामध्ये पसरतात आणि जंतूला मारतात, जेणेकरून पुढे एड्स होण्याचं चिन्ह होत नाही. 2 नंबर, दररोज औषधासाठी मदत करा. लोकांना प्रेरित करा की त्यांनी त्यांचं औषध रेग्युलरली घेतलं पाहिजे. आणि आपल्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी HIV एड्स तज्ज्ञ डॉक्टरांशी बोला, त्यांच्याशी संपर्क करा. ही माहिती त्यांना द्या, त्यांच्याकडून घ्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या समाजाचे उत्तरदायित्व ठेवू शकता, घेऊ शकता. आणि आजची पिढी जी शिकलेली आहे, ज्याला मिलेनियल्स म्हणतो आपण, ही पिढी ह्या पूर्ण माहिती इंटरनेटवरून घेतात किंवा आपल्या मित्रमैत्रिणीतून घेतात. ते आपल्या लोकांपर्यंत पसरू शकतात आणि चांगली योग्य माहिती जर तुम्ही दिली, आज नाही उद्या तुम्हाला त्याचा फायदा होणारच होणार. आणि अशामुळे तुमच्या शरीरामधली ही जंतू आहे पूर्णपणे, ज्या व्यक्तीला हा त्रास असेल त्याचे पूर्णपणे ते कंट्रोलमध्ये येतील आणि तो एक नवीन जीवन देऊ शकता. तुम्ही तुमच्या समाजाला जीवदान देऊ शकता. तुम्ही तुमच्या समाजातून स्वतःला एक नवीन प्रेरणा देऊ शकता. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो की आपण काय काय गोष्टी करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे. आपल्या एका व्यक्ती व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीबरोबर लैंगिक साथीदार तयार न करणे, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण का, जर तुम्ही सुरक्षित लैंगिक संबंध ठेवले, जर तुम्ही कॉन्डमचा वापर ठेवला तर आजार पसरणार नाही. तुमचे आरोग्यावर लक्ष ठेवा आणि दररोज औषध घ्या. स्वस्थ आहार, फळभाज्या याचं सेवन करा आणि महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये स्वच्छता ठेवा. या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या, तुमच्या शरीरामध्ये कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही. तुम्ही तुमचं जीवन, आरोग्य एकदम चांगलं ठेवणार. तुमचा आहार आणि तुमची औषधं हे तुम्हाला पुढे फायदा देणार आणि तुम्ही एक आरोग्यदायी आयुष्य जगू शकता. मित्रहो, HIV ग्रस्त लोकांनी 102 वर्ष पण जगून दाखवलं आहे. म्हणून HIV आहे म्हणून आरोग्य संपलं, HIV आहे म्हणजे आयुष्य संपलं, ह्या गोष्टी मी मान्य करत नाही. खूप मोठी आशा जगाला दाखवलेली आहे की आपण कशा प्रकारे ह्या गोष्टीतून पुढे जाऊ शकतो. आणि शेवटी मित्रांनो, HIV व्यक्ती आरोग्यदायी आणि संपूर्ण जीवन जगू शकतो हे तुम्हाला आता लक्षात आलंच असेल. व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आधार कुटुंबाची माहिती आणि मदतीवर आधारित आहे. त्याच्यामुळे ह्या कुटुंबाला, घराला, लोकांना तुम्ही आदर द्या, त्यांना तुम्ही सहाय्य करा. मानसिकरित्या, सामाजिकरित्या त्यांना सहाय्य करा. HIV हा कंट्रोलेबल आजार आहे. तो पूर्णपणे त्याला आपण कंट्रोल करू शकतो. तो न पसरणारा आजार आहे. HIV सारखे खूप सारे आजार इथून पुढे आपण याच्या पहिले पण पाहिले, जसं कुष्ठरोग आहे किंवा आपण क्षयरोग आहे. हे आजार आज पूर्णपणे बरोबर होतात. तसंच HIV सुद्धा तुमच्याकडे कंट्रोल होऊ शकतो आणि पुढे उद्या काही वर्षानंतर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, असं पण होईल. त्यामुळे तुम्ही त्याकडे लक्ष द्या.
आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. धन्यवाद मित्रांनो, तुमचा वेळ दिल्याबद्दल. मी डॉक्टर उदयकुमार जाधव, HIV स्पेशलिस्ट. मी या व्हॉट्सॲप नंबरद्वारे तुमच्याशी संपर्कात राहू शकतो. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, माहिती असेल किंवा काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील, तुम्ही ह्या नंबरवर तुम्ही शेअर करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला दवाखाना हा जालना रोड औरंगाबादमध्ये इथं आहे. आनंद प्लाझा बिल्डिंगमध्ये आहे. दूध डेअरीच्या एकदम ऑपोजिटला ओपन प्लॉटच्या बाजूला आहे. आणि तुम्ही आले तर आपला वेळ आहे सकाळी 9 ते 1, संध्याकाळी 2 ते 5. रविवारी बंद आहे. HIV जे औषधं योग्य दरात मिळतील, तपासण्या पण योग्य दरात आपण होतील. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि जर कोणाला काही प्रश्न असतील तर मोबाईलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू व्हेरी मच.